मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना. पण ते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद. जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारले अध्यक्ष महोदय. का स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही. 4 लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा. कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार. भगवा हिरवा निळा. या मुसलमान मी मरताय हिंदू मी मरताय याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून. लुटासाठी ठेवले काय तुम्ही. लागण तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला. बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव पाटलाचा असू दे. हा चल कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय. आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे. त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का तेव्हा आपण महात्मा फुले काढली. मग आपण दोघांना काय केलं माहिती आहे काय. हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली होती बा योजना. मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही. तुमचं राजकारण आपल्या लोकांचं. आपण मोठे बदमाश लोक आहे. आणि मग आपण काय केलं. हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना. त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची. आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही. आता दोघंही मेले ना. महात्मा फुलेवाल्याले पुरेवाल्याले पैसे भेटले. तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना. हे 25% लोकांना पैसे भेटले नाही. तुम्ही आता हवं म्हणा तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे. माल्यावर काही बंधन नाही आहे. काही विषय नाही आपला. जय रामकृष्ण हरी. तुम्ही खरं म्हणाले घबरावता. मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही. वांदा होऊन तुमचा. आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहित असेल. तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय. 25% लोकांना ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली. आता काय झालं तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा. तुम्ही तलवार घेऊन उभे आहात. हम नाही देंगे पैसे. बँकवाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही. तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला. मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना. तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद ह्या मानकरचे. अरे पैसे नाही आले तुझे. तुझं यादीत नाव आहे पण पैसे आले नाही. त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय. नीलचा दाखला भेटला नाही. दुसरं कर्ज भेटलं नाही. कुठं जाऊ. तुम्ही 4 रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे. पाप आहे ना हे. भरा लागल. तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही. खाली तो अतिरेक तो कहीं का खत्म होता वो नहीं रह सकता. पण लुटासाठी ठेवले काय तुम्ही. लागण तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला. अध्यक्ष महोदय यावर गरीबाचं जे काही आम्ही पाहतोय मरण गरीबाचं होतं. तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं. एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं एक बिल टाकलं का सरकार त्याला पैसे देतं. पण सामान्य माणसाला कुठे देत आहे. 5 लाख रुपये आपण देतोय मान्य आहे. आणि आमदाराला 50 लाखाचा खर्च असलो देत नाही. अधिकाऱ्याला 1 करोड आला तरी देतो. पण गरीबाले कितीपर्यंत आहे. 5 लाखाच्या वर नाही. हजारो लोक मृत्युमुखी पावले. जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारले अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी 6 वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय 11 केव्हीचा करंट त्या अर्थिंगले लागला. आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय. सकाळी 7 वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष महोदय. ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं 5 लाखाचं 4 लाखाचं मदत केली का तुम्ही. त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही. 4 लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा. आमदार खासदाराचं पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या व्यथा ऐकून घेत नाही असं मला वाटतं. ते मतदाराचं पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे. सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागतं. छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागू नये या विचारानं राज्य चालवत होते. म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिरात आहे याची अध्यक्ष महोदय. आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे. दूध नाही जहर पिता इंडिया. अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते, दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते.
अध्यक्ष महोदय, इकडे सभागृह चालूच आहे. आपसात बोलू नका. तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही. जयंत पाटील साहेब, आणि एक तर ते तुम्हाला जयंत पाटील साहेब कदाचित वारंवार सदस्य ऑब्जेक्शन घेत आहे. आव्हाड साहेब सारखे, जितेंद्र भाऊ आव्हाड, जयंतराव पाटील जागेवर बसा, जागेवर बसा. सदस्य जर आमच्या या. भाषणामध्ये तुम्ही असा आव्हाड साहेब जागेवर बसा. असाल इकडे या. तर आम्हाला तुमच्यावर चौकशी लावावी जयंत पाटील साहेब लागेल. या इकडे. जयंत पाटील साहेब इकडे या. बसा. इकडे बसा. आसनावर बसा म्हटलं मी. तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ लावू नका गुलाबराव. चौकशीला घाबरून ते तिकडे जात आहे. बरं, धन्यवाद. किमान काही ना कोणाला ना कोणाला घबरावत आहे. अध्यक्ष महोदय, 14 करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण 64 करोड लिटर दूध आपण विकतो. मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय? एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे. कुठं पैसे खायचं अध्यक्ष महोदय? हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, WHO म्हणतंय. त्यांनी चेतावणी दिली आपल्याला. आपण जर हे भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय, तर 87% लोकांना कॅन्सर होऊ शकतं. तर आज धर्मजातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातं गुलाबराव, कि हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. खतरे में तो दूध के वजह से आ रहा है भैया. लोक धर्मापेक्षा, जाती धर्माच्या भानगडीपेक्षा ह्या भेसळयुक्त दुधानं जास्त मरणार आहे. कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार? भगवा, हिरवा, निळा, तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव. आणि आपण, तुम्ही, आम्ही सगळ्या सामान्य माणसात, धनंजयजी, तुम्ही, आम्ही सगळेजण झर ओकत असतो. कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी मंदिराच्या नावानं, कधी मस्जिदीच्या नावानं. ही जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का? याच्यात हिंदू मरत नाही का? याच्यात मुसलमान मरत नाही? अब्बू आजमीजी, ह्या मुसलमान मी मरताय, हिंदू मी मरताय. याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून, पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय. मग भेसळयुक्त दूध जाते कसं? कोण हरामखोर आहे तो? अध्यक्ष महोदय, आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही? ते अधिकारी का पैसे घ्यायसाठी आहे? आमचं मंत्रिमंडळातला मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे? का लक्ष देत नाही? तुमचे ऐकून भेसळयुक्त दूध थांबवू शकत नाही तुम्ही? कशाला सभागृह ठेवलं? हे काय गरज आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून यावर लक्ष. याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईचं, म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करतं, त्याचे भावे पडले. आणि एका मिनिटात दूध तयार करणारा आमचा तो नालायक माणूस, ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय. एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय, जेवढं राज्याचं बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देश पातळीवर. भेदभाव कसा आहे बघा, गरीब आणि अमीर, ग्रामीण आणि शहर. अध्यक्ष महोदय, आता शिवभोजनची थाली 50 रुपये अनुदान शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याले 40 रुपये. याचं पोट नाही आहे का? प्रश्न 10 रुपयाचा नाही आहे, प्रश्न मान सन्मानाचा आहे, भेदभावचा आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे ही जी भूमिका आहे सरकारची, दादा याच्यावर लक्ष द्या तुम्ही थोडस. का 50 रुपये थाली शहरवाल्याला आणि ग्रामीणवाल्याला 40 रुपये काऊन? हे असं का? ग्रामीण तुम्हाला मतं नाही पाहिजे का गुलाबराव? ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर, आम्ही तसंच निवडून येतो म्हणून. मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही. 2.5 लाख शहरवाल्याले, 1.25 लाख गाववाल्याले. हे काय? तुम पाणी पुरवठा मंत्री है, 175 लीटर शहर वालों को और गांव वालों को 50 लीटर. वाह, मस्त आहे तुमचं काम. काय म्हणावं तुम्हाला? ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं, त्यानं पाहिलं गुलाबराव मत मागायला आले. अय गुलाबरावजी, तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्याला तुम्ही 75, 175 देत होते, आम्हाला 55 कोण देता? विचारत नाही. झंडा मोठा आहे, झंडा. अजेंडे की बात खत्म हो गई है. आता एक फायनान्स कोणती पतसंस्था आहे अध्यक्ष महोदय, हे अक्कलकोटची आहे. यानं 2014 मध्ये 33 लाख घेतलं, 9 वर्ष झाले 90 लाख काढलं. 90 लाख त्याचं घरच जप्त करून टाकलं. फायनान्स कंपनीवाले तर कोणाचं ऐकत नाही.
चलता चलता गाडी उचलून टाकतं. बीजेपीचा असू दे का, काँग्रेस असू दे का, अजितदादाचा असू दे का, जयेंद्र पाटलाचा असू दे, हा चल चल गाडी वापस दे. काही काही त्याला नियमच नाहीये. कलेक्टरला विचारा, तो हमारे हात में नाही. पण पावसानं जेवढं नुकसान झालं नाही त्यापेक्षा धोरणामुळे जास्त नुकसान होते. पाऊस एका वर्षात लुटून चालला जातं थोरात साहेब, पण तुम्ही घेतलेले धोरण शेतकऱ्याला आत्महत्यापर्यंत नेतं, याची खऱ्या अर्थानं तपासणी झाली पाहिजे. आज इकडले तिकडे आले, तिकडून इकडे आले म्हणून त्याचा काही नवीन प्रश्न निर्माण झाले असं नाहीये. प्रश्न तेच आहे, पण सत्ता बदलता आणि मग बोलणाऱ्याचे चेहरे बदलून जातं. अध्यक्ष महोदय, जेवढं नुकसान अतिवृष्टीनं झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान हे धोरणामुळे झालं. अध्यक्ष महोदय, आमचे धोरण चुकीचे होते. अध्यक्ष महोदय, अरे एक पाऊस आला, नदी नाले भरले, सगळं झालं, त्याच्यात काय नुकसान झालं असेल, पण त्याचे फायदे पण तिकडे बाजूने आहे. धरणं भरली ना तुमची. अध्यक्ष महोदय, जे दुष्काळ होता, ओला दुष्काळ होता, त्यामुळे जे काही ओसाड राहणारे आम्ही पाहतो, करोडो असणारा शेतकरी असेल, अधिक काही भाग असेल जिथं पाण्याची व्यवस्था नसेल, ते आज तरी सुखी आहे ना. अध्यक्ष महोदय, पण तुमचे धोरण, काँग्रेस सत्तेत होती. अध्यक्ष महोदय, स्वामीनाथन आम्ही स्वीकारला, पण स्वामीनाथन रुजू नाही केला. अध्यक्ष महोदय, स्वामीनाथन आयोग जर त्यावेळेस आम्ही पाहतोय जर तो रुजू केला असता, अंमलबजावणी केली असती, तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या आत्महत्या 50% पेक्षा कमी झाल्या असत्या. बीजेपी सरकार आलं, असं वाटलं ते स्वीकारणार, त्यांनी हात वरते केलं, जाहीरच केलं. अध्यक्ष महोदय, मी कोणत्या पक्षाचा हा विषय महत्वाचा नाही आहे, मी कुठल्या बाजूने बसलो हा विषय महत्वाचा नाही आहे. मी भाजप शिवसेनेच्या पक्षाला पाठिंबा दिला आणि म्हणून मी शपटी हलवाची, हा विषय महत्वाचा नाही आहे. अध्यक्ष महोदय, विषय महत्वाचा आहे जो काम कष्ट करणारा आमचा शेतकरी आहे, जो 8 घंटे आम्ही मेहनत केल्यानंतर रक्त आटवतोय, पाणी आटवतोय, घाम गाळतोय. अध्यक्ष महोदय, त्याच्या हाती येतं काय? लूट. तुम्ही अर्ध तूर खरेदी केली नाही, खरेदी केंद्र सुरू केले, आमचंच महाआघाडी सरकार होतं, केलं पडोळे साहेब? नाही, दिलं लुटून. आज धान उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला, तूर उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला, अजून त्याचे अर्धे पैसे नाही आहे. भाई एकाएक अतिवृष्टि आली, हा भाग अलग, और तुम जो तलवार चलाते हो उसका क्या है? अरे ही तलवार चालवलेली दिसत नाही. अध्यक्ष महोदय, येणारा पाऊस धोधो पडला तो दिसतं, पण आम्ही सगळे मिळून शेतकऱ्याला कापतो ना कसायासारखे, ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक आहोत, आमच्या आवडे नालायकच नाही कोणी. म्हणजे ते म्हणते ना, जखम झाल्यावर मीठ टाकतो ना आपण जखमीवर, त्याची औलाद आहो आपण, जखमीवर मीठ टाकणारी औलाद. उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं. 10,000 क्विंटल कापूस गेला जेव्हा व्यापाऱ्याच्या हाती कापूस होता. आम्ही तूर डाळ आयात केली, आम्ही कांदा आयात केला, पण तेव्हा आम्हाला पक्ष महत्वाचा असतं. अध्यक्ष महोदय, कारण पक्षाच्या विरोधात बोलता येत नाही. मी तर म्हणतो पक्षविरोधी कायदा हा संपून टाकला पाहिजे. ह्या पक्षानं ही जी मक्तेदारी सुरू केली ना, अरे तुमच्या राज्यात जर तुमच्या भागातला एखादा नुकसान होत असेल आणि एखादा कायदा येत असेल आणि त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघाचं नुकसान होत असेल, तर मैं बोल नहीं सकता हूं क्योंकि मेरी पार्टी की सरकार है, मैं बोल नहीं सकता. अमेरिकेत कुठं पक्षविरोधी कायदा आहे? नाही आहे. तिथं तो माणूस स्वातंत्र्य आहे. मत कोणाचे? जनतेचे. हुकुमशाह क्या? नेताओं की. अरे मत साले शेतकरी मारतंय, ते रोजगार हमी मिनिस्टरचं असो का कोणते आमचे देसाई मिनिस्टर हो का कोणी असो, मत कोणाचे आहे? शेतकऱ्याचे आहे. पण गुलामी कोणाची आहे? नेत्याची. कुठपर्यंत चालणार आहे? आज अतिवृष्टीमध्ये घेतो किती आपण? 5,000 सानुग्रह अनुदान 5,000. अरे एका घरात 6,000 6 लोक आहे, वरचं छप्पर पडलं, पूर्णतः जेव्हा घर पडतं अध्यक्ष महोदय, तेव्हा त्या घरात काहीच राहत नाही.
पिठापासून तर त्या मीठ गीठ ते काय म्हणते तिखट गिखट सगळं संपलेलं असतं. कुठेतरी बाहेर ठिकाणी ठेवावं लागतं 2-3 दिवस घर सुकेपर्यंत. त्याला घरात जाता येत नाही. तुमच्या आमचे हे दिवे आहे ना एवढे, याच्यातला एकाचा लहानसं किरण सुद्धा त्याच्या घरात जात नाही. लाज वाटते कधी कधी. असं वाटतं इथंच काही करून टाकाव. 5,000 अरे 5,000 काय होणार आहे रणवीर भाऊ, तुम्हाला माहित आहे होते 5,000? 5 टिनाने होतो. जेव्हा घर पूर्ण मातीचं घर दफा होऊन जातं. आमची योजना कशी आहे? पंतप्रधान आवास योजना. आणि कोणाला दिल्या जाते माहित आहे? पहिले सर्वेक्षण होते गावात. साधी सोपी पद्धत आहे अध्यक्ष महोदय. घर द्यायचं आहे ना तुम्हाला, एवढा सगळा सर्वे करायची काय गरज आहे? आज जे मरण पावले ना अध्यक्ष महोदय, नदीत किंवा नाल्यात होऊन जास्त नाही मेले, घर पडून जास्त मरण पावले, झोपीत मेले. पुरी दिवाळ अंगावर आली, झोपीत नवरा बायको लेकरा सहित मरण पावले. तरी घाम नाही फुटत आम्हाला. एशीत बसलोय ना, कुठून फुटणार आहे? लाज नाही वाटत? अध्यक्ष महोदय, झोपीत मरतात माणसं, घर नाही आहे म्हणून. मातीचे घर. मग योजना 60 वर्षापासून चालवतोय. इंदिरा आवास योजना आली, पंतप्रधान आवास योजना आली, मग खरा लाभार्थी गेला कुठं? कुठं लपलोय? अरे घर दिसत नाही तुम्हाला पडलेलं? घर पडलेलं घर दिसत नाही तुम्हाला? एवढे नालायक कोण आहे तो अधिकारी? अध्यक्ष महोदय, आज घर जर पाहिलं तर तुम्ही घरातली लिस्ट, रणवीर भाऊ तुम्ही ग्रामीण मधून आले, आम्ही सगळे तुमचं सागरभाई तुम्हाला अच्छा आहे. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नाही पाहिजे भाऊ. आमच्या गावात जर घर घ्यायचं असन तर आम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याचा विषय नाही आहे. दारिद्र्य कार्डात नाव पाहिजे. दारिद्र्य कार्डात कोणा केला सर्वे? महामूर्खानं लाता माराव साल्याला. लाता मारवले पाहिजे. अरे सर्वे कसा आहे? अ ब क ड. अ म्हणजे सगळेचे नाव, ब म्हणजे बसत नाही, आणि अ ब क. ब म्हणजे बसत नाही, क म्हणजे जमते, आणि ड म्हणजे नाही आलं तर मग ठराव पाठव जा. मेल्यावर घर द्यान का बांधून? आज जे मातीच्या घरानं नुकसान झालं अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला तिची माय ती मुलगी मरण पावली. सकाळी 6 वाजता भिंत कोसळली आणि माय लेखी दोघे जण घरातच दफन झाल्या. आता घर कोणाला द्याव हे जर तुम्हाला 70 वर्षात समजलं नाही, मग तुम्ही मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान, कामाचे काय तुमचे? तुमचे काय थोबडे पाहायचे का आम्ही? अरे साधं सर्वे आहे, एक फोटो काढा, मातीचं घर आहे, छप्पर नाही, संपला विषय. असं नाही होत. टीव्ही आहे का? मोटर आहे का? कर्ज किती आहे? तुझा बापाचं राज्य आहे? सरळ गोष्ट आहे. घर पाहिजे ना, फोटो काढा, मातीचं घर असन, 3 असन, कवी लसून देऊन टाका हरीश भाऊ. बरोबर आहे? बोलताना राग येईन तुम्हाला का हा वायात आहे, हा बेकार आहे, याला समजत नाही. आम्ही येडे, आम्ही म्हणजे पागल. आता एका जणाने घर द्यायचं असन तर हे काँग्रेसच्या वेळेस तेच झालं, भाजपच्या वेळेस तेच झालं, सेनेच्या वेळेस तेच झालं, सगळ्या वेळेस असंच आहे. आम्ही त्याच्यात तुम्हाला साथीदार देणार आहोत. आम्ही तसेच आहोत. आम्ही कोणते चांगले आहोत? आम्ही तुमचेच बाप आहोत. फक्त पाठिंबा द्या.